हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वरला. हॉटेल सह्याद्रीला उतरलो आहोत. वर हॉटेल आहे, खाली रेस्टॉरंट आहे त्यांचं आणि अगदी 2 मिनटं चालत त्र्यंबकेश्वराचं मेन मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ही आहे हॉटेलची लॉबी. खूप छान आणि साधं हॉटेल आहे. रूम्स यांच्या खूप नीट अँड क्लीन आणि खूप वेल मेंटेन आहे. मोठा बेड होता, 3 जण आरामात झोपू शकतात. TV होता, त्यानंतर AC आहे. इथे पुढे आल्यावर कपबोर्ड आहे विथ मिरर. त्यानंतर 2 बिस्लरीच्या बॉटल आणि किटल दिलेली. त्यानंतर साईडला आहे ड्रेसिंग टेबल, एक चेअर आहे आणि खूप स्वच्छ नीटनेटकं आणि हायजिनिक असं टॉयलेट आहे. हॉटेल 3 मजली आहे. AC, नॉन AC, डिलक्स रूम्स आहेत, लिफ्ट आहे. हॉटेलच्या बाल्कनीमधनं तुम्हाला इथे दिंडी जात असताना दिसेल. हा हॉटेलचा मागचा रस्ता आहे. सो मागच्या रस्त्याला तुम्ही अगदी 2 मिनटं चालत गेलात तर जिथे मी झूम केलं आहे तिथे टॅक्सी स्टँड आहे. सो इथून तुम्हाला नाशिकला जायला टॅक्सी मिळते. 1000 रुपये घेतलेले 3 लोकांसाठी प्रायव्हेट टॅक्सीचे. नाशिकला आमच्या हॉटेलला त्यांनी सोडलं होतं. हा आहे पुढचा रस्ता, पुढचा गेट हॉटेलचा, जो तुम्हाला मी मगाशी दाखवला. अगदी समोर ते देऊळ आहे. त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचं उगमस्थान आहे आणि महाकुंभ मेळा हा त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला भरतो. संध्याकाळी आम्ही अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ इथे गेलेलो. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून 10 मिनटात रिक्षाने इथे पोहोचता येतं. देऊळबंद पिक्चरची शूटिंग इथे झालेली. इथे मेडिकल ट्रस्टसुद्धा आहे जिथे रुग्णांवर उपचार केले जातात. खूप मोठा परिसर आहे या मंदिराचा. इथे तुम्हाला भक्त निवास आहे जिथे तुम्ही राहू शकता. प्रसादालय आहे जिथे प्रसादाची सोय केलेली आहे. खूप शांत, स्वच्छ आणि विस्तीर्ण असा हा परिसर आहे. देवळाच्या आत शूटिंग अलाउड नव्हती, त्यामुळे बाहेरूनच मी शूट केलेलं आहे. ब्रह्मगिरीच्या उतारावरती 21 एकरमध्ये हे पूर्ण गुरुपीठ आहे. स्वामींची खूप सुंदर मूर्ती आहे इथे. सो त्र्यंबकेश्वरला आलात तर इथे आवर्जून भेट द्या. रात्री आम्ही मूळ त्र्यंबकेश्वर मंदिरात देवाचं दर्शन घेतलं. गर्दी खूप होती त्यामुळे आम्ही पास काढलेला. 200 रुपये पर पर्सन असा पास आहे, त्यामुळे दर्शन अर्धा तासात झालं. बाहेर TVवर दर्शनाची सोय आहे. सो मोठा TV लावला आहे रोडवर. रात्रीचा व्ह्यू आहे हॉटेल सह्याद्री आणि समोरच, जसं मी सकाळी दाखवलं, समोरच अगदी देऊळ आहे. त्यानंतर दुतर्फा बरंच मोठं मार्केट आहे. दुकानांमध्ये पूजेचे साहित्य, कंदी, पेढे, कपडे, बॅगा, स्वेटर, जॅकेट्स, ब्लँकेट्स असं तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. आजचा दिवस संपलेला आहे. उद्या आपण जाणार आहोत नाशिकला.